श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी, कशा आहात? तर हे बघा, मी मस्त छान पुदिना आणलेला आहे, ताजा ताजा असा, आणि मस्त बटाटे वगैरे आणून घेतलेले आहे. आजची आहे एकादशी, कारण की मला आलेली आहे आज साबुदाणा वड्यांची 5 प्लेट साबुदाणा वड्यांची ऑर्डर आलेली आहे मला, आणि तेच मी आता पूर्ण करणार आहे. तर तन्वीला पण लावले कामाला. मग तर तन्वीला तर मी हाताखाली कामाला घेतच असते आणि ती माझ्या मदतीला नेहमीच असते. तर बघू शकता तुम्ही, आता चटणी बनवणं चालू आहे. तन्वीला मस्त काम करायची आवड आहे की नाही, म्हणून ती करू लागते मला. तसं काही नाही, तिला अभ्यास पण असते, ती अभ्यास पण करत असते. तर तिने जे तिच्या मनाने केलं थोडंफार तिला मी सांगत असते, जास्त काही सांगत नाही, कारण की तिला अभ्यास पण असतो म्हणून. तर बघू शकता, आता चटणी झालेली आहे. आणि त्या काकू घराच्या म्हणजे थोड्या दूरच राहतात. तर त्यांनी मला सांगितलं होतं की यायला कोणी नाही. तर मग मी त्यांना बोलली, ठीक आहे काकू, मी तुम्हाला घरपोच ऑर्डर देऊन देईल आणून. तर बघू शकता, आता 5 प्लेट त्या काकूंनी ऑर्डर दिलेली होती. आधी पण त्यांनी मला दिलेली होती, कारण की त्यांना टेस्ट माझ्या वड्यांची खूप आवडलेली आहे, आणि म्हणून त्यांनी मला आता पुन्हा ऑर्डर दिलेली आहे. स्वामीच्या कृपेने अशी छोट्या कामावरून आपलं मोठं पण काम होऊ शकते. स्वामींची कृपा आपल्यावर चांगली झाली तर स्वामींमुळे आपलं पुढे चांगलंच होणार आहे. छोट्यापासूनच मोठ्याची सुरुवात होत असते. आणि मी अकोला मलकापूरला राहते. जर तुम्ही जवळपास कुठे असाल तर तुम्ही पण अशी ऑर्डर मला देऊ शकता, आणि कमेंट्समध्ये मला सांगू शकता की लागलं. कमेंट्समध्ये तुम्हाला माझा ॲड्रेस वगैरे, नंबर वगैरे मिळून जाईल. आणि हे वडे, चला तर मग या वडे खायला, गरमागरम साबुदाणा वडे खायला या, आणि मला ऑर्डर द्यायला विसरू नका जवळपास असाल तर. आणि आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघू शकता तुम्ही किती छान क्रिस्पी असे वडे झालेले आहेत. आणि ही खोबऱ्याची चटणी आहे सोबत. आणि बाय सर्वांना.